उपमुख्यमंत्री अजित पवारांसह मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या 9 आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष यांना कोणतीही कल्पना न देता 9 जणांनी पक्ष धोरणाच्या आणि पक्षहिताच्या विरोधात कारवाया करून मंत्रिपदाची शपथ घेतली। त्यांची ही कृती बेकायदेशीर असून याबाबत पक्षाला अंधारात ठेवल्यानं एका सदस्यानं शिस्तभंग समितीकडे तक्रार केली आहे। त्यानंतर समितीच्या सूचनेवरून त्या 9 जणांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करणारं पत्र विधानसभा अध्यक्षांना ईमेल आणि व्हॉट्सॲपद्वारे तसंच त्यांच्या आय मेसेजवरही पाठवण्यात आलंय। सदस्यत्व रद्द करण्याच्या याचिकेवर लवकरात लवकर बाजू ऐकून घ्यावी अशी विनंती या पत्रातनं करण्यात आली आहे। या संदर्भात निवडणूक आयोगालाही कळवण्यात आल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं। महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते हे शरद पवारांसोबतच आहेत आणि विधानसभा अध्यक्षही लवकरात लवकर आम्हाला सुनावणीसाठी बोलावतील अशी अपेक्षाही जयंत पाटील यांनी व्यक्त केली। कॅमेरामन अजित शिवतरकर सौम्या राणे, एबीपी माझा, मुंबई। राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांवर पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून ही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारी दुसरा मोठा राजकीय भूकंप झाला। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांसह 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। त्याआधी अजितदादांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिला। त्या पार्श्वभूमीवर अजितदादांसह शपथ घेणाऱ्या 9 आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याचं पत्रक राष्ट्रवादीकडून सोमवारी जारी करण्यात आलं। त्यानुसार अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, हसन मुश्रीफ, धर्मराव आत्राम, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे। संविधानातील 10व्या शेड्यूलनुसार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। कॅमेरामन अरविंद वारगेसह मी वेदांतने, एबीपी माझा, मुंबई। पक्षविरोधी कारवाई केल्याच्या कारणास्तव राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरेंवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करून ही माहिती दिली। अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी पक्षात बंड करून रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली। या बंडात राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरेही अजित पवारांसोबत आहेत। त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरेंना बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला। त्याआधी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी अध्यक्षांना पत्र लिहून पक्षविरोधी कृतीसाठी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांवर कारवाई करण्याची शिफारिश केली होती। त्यानंतर त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली। दरम्यान साताऱ्यातल्या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांनी अजित पवार म्हणजे पक्ष नव्हे असं म्हणून थेट निर्वाणी इशारा दिला आहे। येते काही दिवसात आपण राज्यभरात दौरे करणार असून येते 2 ते 3 महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेससाठी चांगलं चित्र असेल अशी आशा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, सातारा। अजित पवारांची राज्य विधिमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी आणि खासदार सुनील तटकरेंची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत केली। तसंच जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करत असल्याची घोषणा पटेलांनी केली। मी आज जयंत पाटलांना अधिकृतरित्या कळवलेलं आहे की त्यांच्या आता जे जबाबदारीतून आम्ही त्यांना मुक्त करतो आणि त्यांच्या जागेवर मी माननीय श्री सुनील तटकरे यांना महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष म्हणून नियुक्त करत आहोत अशी मी सूचना या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मी करू इच्छितो। एकाच नेत्याला विरोधी पक्षनेता आणि प्रतोद नेमता येत नाही असं सांगून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांच्या नेमणुकीवर आक्षेप नोंदवला। राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारच असतील असंही अजितदादांनी नमूद केलं। कॅमेरा पर्सन अनिल संगारेसह प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवारांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडानंतर अध्यक्ष शरद पवार यांनी आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेतलं। यावेळी साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा पद्धतीचा संदेश देत हजारो कार्यकर्त्यांनी शरद पवार यांचं स्वागत केले। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा सोमवारी सातारा दौरा निश्चित होता।
पण काल पक्षामध्ये झालेल्या घडामोडी आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं पवार यांनी कराडमध्ये यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं। त्यावेळी सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते। त्यात महिला कार्यकर्त्यांचाही सहभाग पाहायला मिळाला। शरद पवार हे प्रीतिसंगमावर पोहोचण्याआधी पावसाची मोठी सर येऊन गेली, त्यामुळे पवारांच्या साताऱ्यातील सभेची आठवण सगळ्यांना झाली। शरद पवार हे गाडीतून उतरल्यापासून स्मृतीस्थळी पोहोचेपर्यंत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला। त्यावेळी कार्यकर्त्यांना आवर घालताना पोलिसांना अडचणी आल्या। यशवंतरावांच्या स्मृतीचं दर्शन घेतल्यानंतर पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। शरद पवारांनी आपल्या भाषणामध्ये अजित पवारांच्या विषयी एक शब्द देखील उच्चारला नाही। मात्र समाजातील काही घटक जाती आणि धर्माच्या नावाखाली संघर्ष घडवू पाहत आहेत अशा पद्धतीची टीका त्यांनी केली। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कराड। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार, खासदार आणि नेत्यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद घेण्याची त्यांच्या हयातीपासूनची मूळ शिवसेनेत परंपरा आहे। गुरुकडे काय मागायचं? त्यांच्याच आशीर्वादाने, बाळासाहेबांच्या, दिघे साहेबांच्या आशीर्वादाने या राज्याचा कारभार सुरू आहे। त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतोय। 1 वर्षापूर्वी सरकार स्थापन केलं आणि आपण 1 वर्षापूर्वी स्थापन केलेलं सरकार आणि बाळासाहेबांची जी भूमिका होती ते जर पाहिलं तर आम्ही त्यांनी दाखवलेला आदर्श, त्यांनी दाखवलेला मार्ग, त्याच्यावर आम्ही चालतोय। मी आणि शिवसेना भाजपा युतीचं सरकार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दुपारी गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं ठाण्याच्या आनंद आश्रमामध्ये शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांना देखील अभिवादन केलं। कॅमेरा पर्सन रुपेश शेलारसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत आपल्या अनोख्या आंदोलनांनी राजकारणात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या शिशिर शिंदे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ देण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी गुरुपौर्णिमेच्या आजच्या मुहूर्तावर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। 90च्या दशकात मुलुंडचे शिशिर शिंदे हे शिवसेनेच्या आक्रमकतेची ओळख बनले होते। त्यांचं धारातेल आणि वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी खणण्याचं आंदोलन सर्वात जास्त गाजलं होतं। पण त्याच शिशिर शिंदेंनी बाळासाहेबांच्या हयातीत 2006 साली राज ठाकरेंच्या मनसेचा पर्याय निवडला। 2018 साली शिशिर शिंदेंचं मूळ शिवसेनेत पुनरागमन झालं खरं, पण गेल्या 5 वर्षात ते मुख्य प्रवाहात फारसे दिसले नाहीत। अखेर शिशिर शिंदेंनी आनंद आश्रमात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत त्यांच्या शिवसेनेत प्रवेश केला। शिशिर शिंदे यांच्यासोबत विक्रोळीच्या विलास पारकर यांनी देखील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। त्यासोबतच मराठी सिनेसृष्टीतल्या हार्दिक जोशी, आदिती सानंगदर आणि माधव देवचाकी यांनी देखील शिंदेंच्या शिवसेनेत आज प्रवेश घेतला। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात ही देखील आता वादग्रस्त ठरली आहे। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा फोटोज या जाहिरातीमध्ये छापण्यात आलेला नाहीये। अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आणि सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील यांनी ही जाहिरात दिली आहे। अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित मंत्र्यांना या जाहिरातीतून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत। जाहिरातीत अजितदादांसह 9 नवनिर्वाचित मंत्र्यांचे फोटो आहेत, पण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांचा फोटो या जाहिरातीत प्रसिद्ध करण्यात आलेला नाही। विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रविवारी सोलापुरात जल्लोष केला, त्यावेळी शरद पवारांच्या नावानं एकही घोषणा देण्यात आलेली नाही। केवळ अजित पवारांच्या नावानं घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी यावेळी केली। दिंडोरी नगरपंचायतीचे राष्ट्रवादीचे गटनेते अविनाश जाधव यांनी देखील अजितदादांना शुभेच्छा देण्यासाठी जी जाहिरात प्रसिद्ध केली आहे त्या जाहिरातीमधून देखील शरद पवारांचा फोटो गायब झालाय। कॅमेरा पर्सन अय्यूब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विशेष कार्यालय देण्यासाठी शोधाशोध सुरू आहे। मंत्रालयाच्या 6व्या किंवा 7व्या मजल्यावरती त्यांना विशेष कार्यालय देण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांना मंत्रालयात नवीन कार्यालय मिळवून देण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांची लगबग सुरू होती। त्यासाठी 6व्या मजल्यावर प्रधान सचिव ब्रिजेश सिंग यांच्या कार्यालयाची पाहणी करण्यात आली, पण राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसाठी आवश्यक कार्यालयाच्या दृष्टीनं हे कार्यालय आकाराने लहान असल्याचं जाणवलं। त्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकाळात आदित्य ठाकरेंसाठी 7व्या मजल्यावर बनवण्यात आलेल्या विशेष कार्यालयाची पाहणी करण्यात आली, पण ते कार्यालयही उपमुख्यमंत्र्यांसाठी आवश्यक कार्यालयाच्या दृष्टीनं तुलनेत लहान असल्याचं दिसून आलं।
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं कार्यालय मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरती आहे। मात्र इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये 2 उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यासाठी अजित पवारांचं नवीन कार्यालयाची शोधाशोध सुरू आहे। कॅमेरामन प्रशांत मानेसह राजू सोने, एबीपी माझा, मुंबई। एकीकडे महाराष्ट्रामध्ये तातडीच्या विस्तारामुळे सगळे आश्चर्यचकित असतानाच केंद्रामध्ये सुद्धा विस्ताराची चर्चा रंगते आहे। आज पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये मंत्रिपरिषदेची बैठक पार पडली। हा आढावा घेतल्यानंतर पुढच्या आठवडाभरामध्ये मंत्रिमंडळ विस्तार केंद्रात देखील होऊ शकतो। गेल्या काही दिवसांपासून केंद्रातल्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे। 2019 मध्ये मोदी सरकारनं आतापर्यंत एकदाच बदल केलेला आहे आणि निवडणुकांना सामोरं जाण्याआधी हा दुसरा बदल होईल अशी चर्चा आहे। संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होतंय। त्याच्या आधी नव्या मित्रांना समाविष्ट करण्यासाठी या मंत्रिमंडळाचा वापर होऊ शकतो। महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे गट आणि सोबतच राष्ट्रवादीतून फुटलेला अजित पवारांचा गट यांना मंत्रिमंडळात समाविष्ट केलं जाईल का याची चर्चा असेल। राष्ट्रवादीतून प्रफुल्ल पटेल यांना संधी मिळणार का? ज्या प्रफुल्ल पटेलांना शरद पवारांनी विश्वास ठेवत कार्याध्यक्ष नेमलेलं होतं ते आता अजित पवारांसोबत आलेले आहेत आणि त्यामुळं ते मंत्रिमंडळात दिसतील का याची एक उत्सुकता असेल। एकीकडे विरोधकांच्या एकजुटीचे प्रयत्न सुरू आहेत। पाटण्यापाठोपाठ आता बेंगलोरमध्ये बैठक होणार आहे। त्या पार्श्वभूमीवरती मंत्रिमंडळ विस्ताराच्या निमित्तानं भाजप नवीन मित्र जोडणार का हे पाहावं लागेल। कॅमेरामॅन मनोजसह प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली। अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याची ऑफर भाजपने दिली होती असा मोठा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय। त्याचबरोबर राष्ट्रवादी आणि शिवसेनेप्रमाणे काँग्रेसलाही फोडण्याचा भाजपचा डाव होता असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय। तेच मला सांगायचं की मला अशी माहिती आहे की ज्या वाटाघाटी चालल्या होत्या त्यामध्ये अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाचा दावा होता। त्याला RSSचा विरोध होता, त्याला विद्यमान जे आज भाजपचे ज्येष्ठ नेते त्यांचा विरोध होता। परंतु वरून आम्हाला महाराष्ट्र फार महत्त्वाचं राज्य आहे हे आम्हाला हातातून घालून चालणार नाही असं सांगण्यात आलं, सगळ्यांना शांत बसवलं आणि त्यामुळे ते आश्वासन दिलंय का नाही माझी माहिती असे की तसं आश्वासन दिलेलं आहे। अजित पवारांच्या बंडामागे शरद पवार नाहीत असा दावा करताना पृथ्वीराज चव्हाणांनी या सगळ्या मागे एकच व्यक्ती आहे आणि ती म्हणजे नरेंद्र मोदी अशी टीका देखील केली आहे। कॅमेरामन विजय राऊत समंदार गोंजारी, एबीपी माझा, सातारा। आगामी लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना साथ देऊया असा सूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उमटल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे महाराष्ट्रातल्या 2 मोठ्या राजकीय भूकंपानंतर उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू एकत्र येणार का अशी चर्चा रंगू लागली आहे। राज्यातल्या ताज्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी मनसे पदाधिकारी आणि नेत्यांची बैठक बोलावली होती। या बैठकीला उपस्थित काही नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत आपण उद्धव ठाकरेंसोबत जायला हवं असं मत व्यक्त केलं। याआधी 2017 साली मुंबई महापालिका किंवा त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं दोन्ही ठाकरे एकत्र येण्याबाबत चर्चा रंगली होती। तेव्हा राज ठाकरे यांनी एकत्र येण्यासाठी हात पुढे केला होता, पण त्यावेळी उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला नव्हता। आता मराठी माणसाची अस्मिता जपण्यासाठी ठाकरेंनी एकत्र यावं अशी जनभावना असल्याचं सूर काही नेत्यांनी ओळखलं। त्यांनी या मुद्द्यावर विचार करण्याची विनंती राज ठाकरे यांना केली आहे। या मुद्द्यावर राज ठाकरेंनी बैठकीत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, पण मनसेच्या बैठकीत हा विषय चर्चेला येणं हीच मोठी घडामोड मानली जात आहे। कॅमेरामॅन दीपेश महाजनसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई। राज्याच्या बदलत्या राजकीय परिस्थितीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे यासाठी त्यांना साथ घालणारे पोस्टर्स मनसैनिक लक्ष्मण पाटील यांनी शिवसेना भवन परिसरात लावले होते। महाराष्ट्रातल्या दुसऱ्या राजकीय भूकंपानंतर मनसेकडून शिवसेना भवन परिसरात लावण्यात आलेले पोस्टर्स राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरले आहेत। या पोस्टरवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी राज आणि उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर हात टाकलेला मोठा फोटो आहे। महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला, राजसाहेब उद्धवसाहेब आता तरी एकत्र या, संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत आहे अशा ओळी पोस्टरवर ठळक टाईपमध्ये लिहिण्यात आल्या आहेत। सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशा आशयाच्या अनेक पोस्ट सध्या सोशल मीडियावर दिसत आहेत। कॅमेरामॅन अजित कदमसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। परशुराम घाटामधलं जे नव्यानं चौपदरीकरण करण्यात आलं होतं त्या स्पॉटला आहे। सध्याची परिस्थिती आपण बघितली तर पहिल्याच पावसाळ्यामध्ये या
महामार्गाच्या काँक्रिटीकरणाला सध्या तडा गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। अशा प्रकारच्या खोल आणि रुंद तडा गेलेले आहे ते 4-5 ठिकाणी या लेंथवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यावरून सध्या प्रवास सुरू आहे। या दरी मध्ये आहे तो परशुराम घाट आहे, जवळपास 2.25 किलोमीटरचा परशुराम घाट आहे। सध्या या जो घाट आहे पूर्ण करण्याच्या घाई गडबडीमध्ये हे सध्या आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। सध्याच्या परिस्थितीत याच्यावरनं वाहतूक सुरू आहे, मात्र दिवसेंदिवस पाऊस पडत असल्यामुळे या तडा आहेत, या तडांची जी रुंदी आहे ती कुठेतरी आपल्याला लांब होताना पाहायला मिळते। या ज्या तडा आहेत या तडांमध्ये पाणी जातंय आणि तिथला जो भराव आहे तो खाली खचत चाललेला आहे। अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचा अपघात या लेंथवरून प्रवास करताना प्रवाशांचा होऊ शकतो, ही बाब नाकारता येऊ शकत नाही। रवींद्र कोकाटे, एबीपी माझा, चिपळूण, रत्नागिरी। समृद्धी महामार्गावर बुलढाण्यातील पिंपळखुटी गावाजवळ अपघात झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसवर परिवहन विभागाची अर्थपूर्ण मेहरनजर होती का, असा प्रश्न विचारण्यात येतो आहे। त्या प्रश्नाचं कारण म्हणजे अपघात झालेल्या त्या बसला याआधी अनेक वेळेला वाहतूक नियमांचा उल्लंघन केल्याप्रकरणी दंड थोठावण्यात आलेला आहे, पण संबंधित बस कंपनीनं तो दंड कधीही भरलेला नाही। अपघात झाल्यानंतर अवघ्या काही तासातच दंडाची सर्व रक्कम ऑनलाईन भरण्यात आली। त्यामुळे परिवहन विभागाचे अधिकारी या बसकडून वारंवार होत असलेल्या वाहतूक नियमांच्या उल्लंघनांकडे का दुर्लक्ष करत होते, असा प्रश्न निर्माण झाला आहे। विदर्भ ट्रॅव्हल्सच्या त्या बसला नुकत्याच झालेल्या अपघातात 25 जणांचा जीव गेलेला आहे। विदर्भ ट्रॅव्हल्सच्या त्या बसला अपघाताआधी विविध कारणांनी एकूण 45,400 रुपयांचा दंड करण्यात आला होता। 1 जुलै रोजी अपघात झाल्यानंतर 1:15 वाजल्यापासून अवघ्या 8 मिनिटात दंडाची सर्व रक्कम ऑनलाईन भरण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।